पेमेंट केलं त्यांना सचिन दादा नाश्ता वगैरे करून घ्या. जय शिवराय मित्रांनो, आज आपण कट्ट्यावर आलो आहोत संपूर्ण फॅमिली सोबत लोणावळा येथील पवन लॅकच्या एका कॉटेजमध्ये. चला तर पाहूया फॅमिली सोबतचा हा आपला आजची रात्र आणि उद्याचा दिवस कसा पण एन्जॉय कर. लोणावळा रेल्वे स्टेशनपासून 28 किलोमीटरवर असलेले हा पवन पॅराडाईज पवन ॲडव्हेंचर. संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो. धुंद करणारं असं हे संगीत आणि ही रोषणाई आपण इथे पाहतात. एक नजारा बघूया काय रोषणाई आहे इकडे. संध्याकाळच्या 4 वाजताची चेक इन आहे आणि उद्या दुपारी 12 वाजताचं चेकआउट आहे. तर आपल्याला राहण्यासाठी अशा प्रकारचे कॉटेज इथे उपलब्ध आहेत. ह्या अशा पद्धतीचे कॉटेज आपल्या फॅमिली किंवा मित्रमंडळी सोबत तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. संध्याकाळची रम्य अशी ही वेळ आणि सोबत संगीत. आणखीन काय हवं आहे मित्रांनो. रोजच्या दगदगीच्या जीवनातून हा विरंगुळा आणि ह्या बाजूला ही आपली संपूर्ण फॅमिली. इथे फोटोशूटिंग चालू आहे. सर्व फॅमिली इथे आई आहे, आरती ताईसुद्धा आहेत आणि या बाजूला भाऊजी शूटिंग करत आहेत आणि मुलांचाच असा कुठेतरी दंगल चालू आहे खालच्या बाजूला. तर अशी रम्य संध्याकाळ पवन लेक येथली आम्ही आमच्या संपूर्ण फॅमिलीसोबत इथे एन्जॉय करतोय. एन्जॉय करताय ना. आणि इथे आमचे 2 हिरोईन आहेत. काय सुंदर असा ड्रेस घातला आईने आणि दोन्ही आईंनी सुद्धा. खूप सुंदर दिसत आहे. आणि या बाजूला ही बघा बच्चे कंपनी. हाय, एन्जॉय करता ना बेटा. येस. आणि सोबत आरती आणि राणी सुद्धा आणि सुजिता सुद्धा इथे आहेत. मुलं तर एन्जॉय करतातच आहेत पण यासोबत सध्या फोटोशूटिंग चालू आहे. रोजच्या दगदगीच्या जीवनातून फॅमिलीसाठी काहीसा विरंगुळा. सोबत बाबा सुद्धा आहेत. फुल एन्जॉय चालू आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे कॉटेज तुम्ही इथे बघू शकता. खालच्या बाजूला आणखी फॅमिली इथे उपलब्ध आहे, आलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी. असा हा पूर्ण पवन लेकचा परिसर. छोटे छोटे असे कॉटेज तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळींसोबत इथे येऊन वन डे पिकनिक किंवा 1 नाईट स्टे करू शकता. इथे तुम्हाला बोटिंगसुद्धा उपलब्ध आहे. त्याचप्रकारे खेळण्यासाठी क्रिकेट आहे, रॅकेट आहे, असे वेगवेगळे प्रकारचे गेमसुद्धा इथे उपलब्ध आहेत. आणि आपल्याला परवडतील अशा दरामध्ये इथे सर्व कॉटेज उपलब्ध आहेत. या बाजूला माझ्या दोन्ही बहिणी सुजिता आणि राणी सुद्धा एन्जॉय करतायत. काय फुल धमाल.
थोडंसं आमचा ओल्ड कपलचं इथे शूटिंग चालू आहे. काहीसा विरंगुळा. खूप मूल्यवान आहेत मित्रांनो हे क्षण, जपून ठेवण्यासारखे. लावले. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली सर्व फॅमिली आली आहे आणि एक इथल्या परिसराचा आपण एक फेरफटका मारूया. चला तुम्हाला सुद्धा दाखवतो कशा पद्धतीचा हा पावन लेकचा परिसर आहे आणि काही रोषणाई आहे. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, पाहत राहा आपला सचिनचा कट्टा. आपण नक्कीच संपूर्ण फॅमिलीसोबत आपल्या मित्रमंडळीसोबत इथे येऊ शकता आणि या परिसराचा हा रम्य असा परिसर तुम्ही अनुभवू शकता. यस मल्हार. मित्रांनो तुम्हाला इथे झोपाळा, नंतर या बाजूला एअरबो आणि कॅरम सुद्धा इथे उपलब्ध आहेत. तर एन्जॉयमेंट सुद्धा आहे आणि फन. मित्रांनो फिरून आणि खेळून थोडं दमलोय, तर आता थोडं स्टार्टर सुद्धा आलेलं आहे. तर चला, भूक तर लागलीच असेल. हॅलो, भूक लागलेलीच आहे. तर इथे चला थोडंसं ताव मारूया. स्टार्टर आलेलं आहे इथे, थोडं पोटपूजा पण होऊ द्या. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला मी सजेस्ट करेन की हे पवन लेकचा परिसर फॅमिलीसाठी आणि आपल्या मित्रमंडळींसाठी एन्जॉय करण्यासारखं आहे. एक संध्याकाळ आपण सुद्धा आपल्या मित्रमंडळींसह फॅमिलीसोबत इथे नक्की या.
संध्याकाळच्या वेळी पूर्ण रोषणाईने नटलेला हा पवन लेकचा परिसर आणि वेगवेगळे कॉटेज एक थोडीशी झलक तुम्हाला दाखवतो। खरंच खूप दिवसापासून बाहेर कुठेतरी आउटिंगला येण्याचा फॅमिलीसोबतचा विचार होता, तो आज आम्ही ठरवल्याप्रमाणे ह्या पवन लेकच्या कॉटेजमध्ये आलो आहोत आणि असे सुंदर असे टेंटचे कॉटेजसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहेत। हे पहा काय सुंदर रोषणाईने नटलेले असे हे कॉटेज इथे तुम्हाला दिसत आहेत। तलावाच्या काठाशी पवन लेकच्या काठाशी सुंदर असे हे कॉटेज, टेंट आणि रोषणाई आणि कानावर पडणारे हे सुंदर संगीत। अजून काय हवंय मित्रांनो? समोर ह्या बाजूला पवन लेक आहे। सकाळी तुम्हाला नक्की तो दृश्यसुद्धा मी तुम्हाला दाखवेन। तर शुभरात्री मित्रांनो, भेटूया पुन्हा सकाळी। बाय। शुभ सकाळ मित्रांनो, पहाट झालेली आहे आणि समोर तुम्ही पाहताय उठल्यानंतर कॉटेजमधूनचा दिसणारा हा सुंदर रम्य असा नजारा। कॉटेजला लागूनच एक सुंदर असं हे लोणावळ्याचं डोंगर आहे आणि हा पवन ॲडव्हेंचर कॉटेजच्या सभोवतालचा परिसर। या बाजूला पवन लेक आहे। सर्व फ्रेश झालेले आहेत मित्रांनो आणि आता नाश्त्याची वेळ झाली आहे आणि गरमागरम भजी सुद्धा आलेली आहे। ताई नाश्त्याला चला मित्रांनो, आपला लोणावळ्याच्या पवन लेकचा फॅमिलीचा प्रवास इथेच संपलेला आहे। सर्व मुलांनी आणि फॅमिलीने खूप एन्जॉय केलेला आहे। कालची रात्र आणि आजची सकाळ अतिशय आमच्या जीवनातलं आठवणीचे क्षण आम्ही इथे एन्जॉय केले आहेत। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा मी सजेस्ट करेन की तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत एक रात्र या ठिकाणी नक्की या आणि एन्जॉय करा। पाहत राहा आपला सचिनचा कट्टा। बाय बाय।